तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण उज्जैनमध्ये आहे आणि आत्ताच हॉटेलमधून निघलोय आणि आपण चाललोय आता ओंकारेश्वरला दर्शन करण्यासाठी. 6 वाजलेले आहे आणि हा मोसम बघा इकडे कसं झालेला आहे. आणि मेन म्हणजे रात्री तिकडे पाऊस झालेला आहे. असं वाटत नव्हतं की वातावरण बघून पाऊस होईल, पण अचानक झाला. तर आम्हाला त्याचा काही त्रास झाला नाही. थोडंसं कपड्यावरती पण असं पाणी वगैरे उडताना दिसतंय तुम्हाला. तर मित्रांनो, आताच आपण निघलेलो आहे इकडनं उज्जैनमधून ओंकारेश्वरला. तर आपल्याला गाडी पण भेटलेली आहे, हे बघू शकता. आपण बसलेलो आहे. तर मित्रांनो, आता सकाळचे 9 वाजलेले आहे आणि आम्ही हॉटेलला थांबलेलो आहे. तर आता जेवण वगैरे करू इकडे. तर चहा वगैरे पहिल्यांदा घेऊ. तर मित्रांनो, आत्ताच आपण नाश्ता केलेला आहे आणि नाश्त्यामध्ये पोहे वगैरे घेतलं होतं, चहा वगैरे घेतला. 70 ते 80 किलोमीटर आपलं ओंकारेश्वर राहिलेलं आहे आणि आपल्याला जायला 2 तास नक्कीच लागणार आहे. तर आपले दर्शन हे दुपारीच होऊ शकतात ते, कारण तिथं असं म्हणताय की आज उद्यालाही गर्दी आहे, जास्तच गर्दी आहे. तर मित्रांनो, आपले आत्ताच ओंकारेश्वरचे दर्शन झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता ही गर्दी, अफाट गर्दी आहे आणि आपल्याला 4 ते 5 तास दर्शनासाठी लागले. आता ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन निघलेलो आहे आम्ही इकडनं आणि आता दुपारचे 3 ते 4 वाजलेले आहे आणि आपल्याला इकडनं आता जायचं आहे इंदोर फिरायला आणि त्यानंतर आपण आता बस स्टँडकडे चाललो. आम्ही आता खूप दमलेलो आहे. आत्ताच आम्ही जेवण वगैरे केलं दर्शन झाल्यानंतर आणि इथून डायरेक्ट आपण इंदोर बस पकडणार आहे आणि डायरेक्ट इंदोरमध्ये शॉपिंग करायची आपल्याला आणि डायरेक्ट तिथून संध्याकाळची बस बुकिंग आहे आपली डायरेक्ट शिर्डी. तर मित्रांनो, आपण फायनली इकडनं निघलेलो आहे. हे बघू शकताय तुम्ही ट्रॅफिक. तर आता बसमध्ये बसलेलो आहे. आता चाललो आहे आपण इंदोरमध्ये. तर ट्रॅफिकला बोलता टाईम जाणार आहे. मित्रांनो, आज आपण ओंकारेश्वरहून दर्शन करून आलतो आणि आता इंदोरमध्ये थांबलो होतो आणि इंदोरमध्ये पण आपण राजवाडा वगैरे मार्केट वगैरे सगळं फिरलो आणि त्यानंतर आपण जेवण वगैरे केलं आणि आता आपण थांबलेलो आहे बस स्टँडवरती येऊन. रात्रीचा प्रवास हा बसमध्येच करणार आहे. फायनली बस आलेली मित्रांनो. तर फायनली मित्रांनो, आपण आता बसमध्ये चढलेलो आहे आणि आता डायरेक्टच आपण थेट रात्रीचा प्रवास करून घरी पोहोचणार आहे. मित्रांनो, आता जस्ट चहा घेतला. आता 12:30 वाजलेले आहे रात्रीचे. तर मग आपल्याला आता झोप येत होती बस माग. चला तर आता डायरेक्ट झोपायला जाऊ. तर आता मस्त आपल्याला झोप वगैरे लागणार आहे आणि गाडी आता थांबलेली आहे. त्यावेळी किती थांबते. तर मित्रांनो, आता आपण आलोय आपल्या कोपरगावमध्ये. तर खूप लवकर गाडी पोहोचलेली आहे. सगळे इंदोरपासून 8 तासातच गाडी इकडं कोपरगावमध्ये आलेली आहे. इतकी थंडी वाजू राहिली काय सांगू तुम्हाला. असं मला एसी बंद करावं लागलं, इतकी थंडी वाजू राहिली इथं. खूप एसी फास्ट होता. आपल्याला कायचा त्रास झाला नाही, काहीच नाही. एक नंबर प्रवास झालेला आहे. पण आता पोहोचलेलोच आहे, जवळपास 1-2 किलोमीटर राहिलेले. मग आता डायरेक्ट भेटू घरीच आपल्या. तर फायनली आज सकाळी आपण
घरी आलेलो आहे. आपली ट्रिप फायनली संपलेली आहे आणि आता आपण घरी आलेलो आहे. आणि हे बघू शकते आपल्या घराचं पण काम चालू आहे. आणि मेन म्हणजे सगळ्यांनी एकदम व्यवस्थित सगळी ट्रिप एन्जॉय केली आणि आता आपण आलो आहे आपल्या घरी. तर मी आता तुम्हाला पहिलं आपल्या घराचं काम दाखवतो, किती आपल्या घराचं काम झालेलं आहे. तर मग चला डायरेक्ट वरती जाऊ. आणला ना प्रसाद, आणला एक नंबर. बर हाय ना काय असं ना. सोमा किती फूट टाकला स्लॅब? 11 टाकायचं. 11 आहे ना. हा तेच आहे ना. कोपीचं इथंच करता नियोजन. किती 6 फूट 5 फूट होईल मग नंतर आहे का? मित्रांनो हे बघू शकताय तर आपल्या स्लॅब ठोकायचं काम चालू आहे. तर घरावरती आहे. तर बघू शकता एरिया कसं काय दिसू राहिलं इकडनं. भरपूर वरती दिसू राहिलं आपलं घर डायरेक्टच. हे बघू शकताय आपण डायरेक्ट टॉपला आलेलो आहे. तर मित्रांनो बघू शकताय हा पोवर्च आपला एकदम मस्त झालेला आहे. आणि बघू शकता ही रूम आहे. कसा आहे ना थोडा कार्यक्रम. आणि आपल्या घराचं काम एकदम फास्ट चालू आहे. लवकरच लवकर ते करायचा प्रयत्न चालू आहे आपला.